जेव्हा प्रेशर पीक वर असतो, जेव्हा हिस्ट्री समोर उभी तुमच्याकडे बघत असते आणि जेव्हा टीमचं वर्ल्ड कप स्वप्न एकच मॅचवर डिपेंड करतं, तेव्हा खरे हिरोज समोर येतात आणि T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये संजू सॅमसनने असा मोमेंट क्रिएट केला जो वर्षानुवर्ष लक्षात राहील. ईडन गार्डन्स कोलकातामध्ये झालेल्या सुपर 8 ची ही हाय व्होल्टेज मॅच इंडियासाठी करू किंवा मरू अशीच होती. 196 रनचा मोठा टार्गेट चेस करताना इंडियाने T20 वर्ल्ड कप हिस्ट्री मधील सगळ्यात थ्रिलिंग आणि हिस्टॉरिक रन चेस पैकी एक डिलिव्हर केली आणि वेस्ट इंडिजला 5 विकेट्सने हरवून सेमीफायनल मध्ये धडक एंट्री केली. ही फक्त एक मॅच नव्हती, हा होता एक स्टेटमेंट, एक बिलीफ आणि एक हिस्टॉरिक कमबॅक. 196 चेस करत असताना इंडियाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्सची गरज होती आणि तिथे संजू सॅमसन समोर आला. प्रेशर, क्राऊड, एक्सपेक्टेशन्स सगळ्या गोष्टींना साईडला ठेवून संजू सॅमसनने करिअर मधील सगळ्यात मेमोरेबल आणि स्पेशल इनिंग्स खेळली. 50 बॉल्स मध्ये अनबीटन 97 रन्स, फिअरलेस स्ट्रोक प्ले, परफेक्ट टायमिंग आणि अल्टिमेट कंपोजरचा मास्टरपीस. प्रत्येक ओव्हर मध्ये त्याने रन्स रोटेट केले, बाउंड्रीज मारल्या आणि मॅच इंडियाच्या फेवर मध्ये शिफ्ट केली. हा नॉक फक्त रन्स बद्दल नव्हता, हा होता लीडरशिपचा, मेंटल स्ट्रेंथचा आणि चॅम्पियन माइंडसेटचा परफेक्ट एक्झाम्पल. एका साइडवर विकेट्स पडत होत्या, पण संजू कामली क्रीजवर टिकून राहिला आणि टीमला सेफ डिस्टन्स पर्यंत घेऊन गेला. इंडियाने 196 फॉर 5 हा स्कोर कंप्लीट केला, जो आता T20 वर्ल्ड कप हिस्ट्री मधला जॉईंट थर्ड हायस्ट सक्सेसफुल रन चेस बनला आहे. हा चेस USA च्या 2024 मधल्या 196 रन चेस सोबत इक्वल आहे. आता त्यापेक्षा मोठा चेस फक्त एकच आहे, इंग्लंडचा लेजेंडरी 230 रन चेस साऊथ आफ्रिका विरुद्ध 2016 मध्ये. या अचीवमेंट मधला अजून एक स्पेशल एस्पेक्ट म्हणजे ईडन गार्डन्स, हा आयकॉनिक स्टेडियम जिथे प्रेशर खूप जास्त असतो. तिथे कधी पण इतका मोठा टार्गेट सक्सेसफुली चेस झाला नव्हता. हा आता ईडन गार्डन्स मधला हायेस्ट सक्सेसफुल T20I रन चेस आहे, जो या मॅचला अजून लेजेंडरी बनवतो. याआधी मॅच मध्ये वेस्ट इंडिजने अग्रेसिव्ह बॅटिंग करत 195 फॉर 6 हा स्ट्रॉंग टोटल उभा केला होता. पॉवर हिटर्स, क्विक बाउंड्रीज आणि लेट एक्सेलरेशन मुळे ते मॅच मध्ये डॉमिनन्स दाखवत होते. पण इंडियाने पॅनिक न करता फिअरलेस अप्रोचने चेस कंप्लीट केला. संजूला मिडल ऑर्डर मधून टाइमली सपोर्ट मिळाला, ज्यामुळे चेस स्मूथ राहिला. टीमने स्मार्ट क्रिकेट खेळत प्रेशर हँडल केला, पार्टनरशिप बिल्ड केला आणि डेथ ओव्हर्स मध्ये काम राहून विनिंग रन्स काढले. या विजयाचा मोठा इम्पॅक्ट टुर्नामेंटवर पण पडला. या 5 विकेट विक्रीमुळे इंडियाने T20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनल्स मध्ये ऑफिशियली क्वालिफिकेशन सिक्युअर केलं. आता इंडियाचा नेट रन रेट, पॉइंट टेबल आणि मोमेंटम सगळ्या अँगलने टीम खूप स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे आणि आता इंडिया इंग्लंड समोर सेमीफायनल्स मध्ये भेटणार आहे. हा एक हाय व्होल्टेज क्लॅश असणार आहे, जिथे हिस्ट्री आणि प्रेशर दोन्ही डबल असतील. पण या मॅचने फक्त सेमीफायनल्स तिकीट मिळवले नाही, तर इंडियन टीमचा माइंडसेट पण रिडिफाईन केला. ही मॅच दाखवते की ही टीम प्रेशर मध्ये घाबरत नाही, तर फाईट करते, एडप्ट करते आणि फिनिश करते. ईडन गार्डन्स मधला तो क्राऊड, तो नॉईस आणि तो इमोशन जेव्हा विनिंग रन्स आले तेव्हा तो मोमेंट बघण्यासारखा होता. ही मॅच फक्त स्कोर बोर्डवर नाही, तर इंडियन क्रिकेटच्या हिस्ट्री मधील परमनंट स्टॅम्प झाली आहे. कारण जेव्हा इतिहास हाक मारते तेव्हा संजू सॅमसनने फक्त रिस्पॉन्ड केलं नाही, तर त्याने हिस्ट्री रिराईट केली. आता ही फिअरलेस टीम इंडिया या मोमेंटमला कॅरी करत T20 वर्ल्ड कप 2026 ची ट्रॉफी घेऊन येऊ शकेल का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.